माणूस म्हणून जगण्यासाठी असं म्हटलं जातं की मी आत्ताच येताना बघत होतो मोबाईलवर, म्हणजे आम्ही किती टोक गाठलंय, पुढच्या पिढीसाठी आम्ही काय करून ठेवलंय. आत्ताच 2 तासापूर्वी पिंपरी चिंचवडमध्ये 10वीच्या मुलानं पबजी खेळ खेळत असताना त्याची एक पुढच्या घ्यायची पोस्ट पूर्ण करत असताना त्याने मगाशी उडी मारली 14व्या मजल्यावर त्या पबजी नावाच्या खेळात. आणि हे आमच्या अवतीभोवती सगळीकडे आहे. असं म्हटलं जातं की माणूस किंवा व्यक्ती घडण्यासाठी कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे. माऊली असं म्हणतात की विधी ते पाळीत, निषेधा ते गाळीत, मज कर्मफळे अर्पित पुढे जाणं. व्यक्ती घडायची असेल तर त्यानं विधिवत जगण्यासाठी जे विधिवत आहे त्याचा स्वीकार करावा आणि जे त्याज्य आहे त्याचा धिक्कार करावा. महेश एलकुंचवारांचं एक नाटक बघत होतो. त्या नाटकामध्ये एक वाक्य खूप सुंदर होतं. ते असं म्हणतात की 80 ते आपली या पृथ्वी तलाला भेट आहे ते 80 ते 90 वर्षाची. आणि 80-90 वर्षाच्या भेटीमध्ये आपण पाहुणे आहोत या पृथ्वीवर. आपण जसं आपल्या पाहुण्यांच्या घरी गेल्यानंतर नियमानं वागतो, चांगलं वागतो, तसं या पृथ्वीवर आम्ही सगळ्यांनी चांगलं वागलं पाहिजे. आणि नाही वागलं तर तो काळ आपल्या समोर येऊन ठेपला. सर्व दृष्टीने काळ आमच्या समोर आला. जसं की पर्यावरणाच्या बाबतीमध्ये आज जर बघितलं आम्ही तर म्हणजे वर्षभर कधी उन्हाळा कधी पावसाळा. एक चित्रपट आहे त्याचं नाव मी आपल्याशी शेअर करतो. द इनकन्व्हिनियंट ट्रूथ नावाचा अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांचा एक चित्रपट आहे आणि त्यांनी तो पर्यावरणावर काढला. 1.5 तासाचा चित्रपट आहे. त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलंय, मी माना अगर न माना पृथ्वीवरील माणसाची जात 2050 साली संपणार आहे. आपण जाऊन बघूही शकता युट्यूबवरचा चित्रपट. या चित्रपटामध्ये त्यानं पर्यावरणाचं जे संपणार आहे 50 साली त्याचं वर्णन केलं की तो असं म्हणतो की 2050 साली पृथ्वीचं टेम्परेचर 55 डिग्री सेंटीग्रेड इतकं होणार आहे. यावर्षी दिल्ली आणि पंजाबमध्ये 52 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत तापमान गेलं होतं. लोकांनी खिशामध्ये कांदा लिंबू घेऊन प्रवास केला. हे असं कधी घडत नव्हतं, आपल्याकडेही कधी घडत नव्हतं. माझं शिक्षण कोल्हापूर महाविद्यालयामध्ये झालं. कोल्हापूरचं टेम्परेचर कधीच 30-35च्या वर गेलं नाही. यावर्षी 42-43 वर गेलं. तो असं म्हणतो की दर 5 वर्षांनी 1 डिग्री सेंटीग्रेड या पृथ्वीचं वाढतं आहे आणि 2050 साली पृथ्वीचं टेम्परेचर 50 डिग्री सेंटीग्रेड असेल. आणि त्या तापमानाला तग धरू शकतील अशी पिकं आम्हाला नाही घेता येणार. मग सिंथेटिक फूड खावं लागेल, आम्हाला गोळ्या खाव्या लागतील. ज्या आता यानामध्ये आपली जी ही खाती आहे ते सिंथेटिक फूड खावं लागेल असं म्हणजे. प्यायला पाणी असणार नाही, श्वास घ्यायला हवा असणार नाही. आणि तो काळ दूर नाहीये. तुमची माझी पोरं, तुमचे माझे नातू आहेत ना. आणि मग तो असं म्हणतो की ती पोरं ज्या वेळेला त्या कालावधीत तुमचे माझे नातू पणतू ज्या वेळेला परत फिरून आम्हाला प्रश्न विचारतील, हे बापा, हे आजोबा, आमच्यासाठी कोणतं जग तू ठेवलंयस? तुम्ही केली मजा आणि आम्हाला का देता सजा? तो प्रश्न नातू पणतू आम्हाला विचारतील. त्या प्रश्नाला उत्तर नसेल आमच्याकडे. त्यानं त्याच्या आयुष्यामधली त्या अल गोरनं अशी घटना सांगितली की त्याच्या वडिलांचा सिगारेटच्या निर्मितीचा कारखाना होता. अनेक जणांनी बंद करायला सांगितला. त्याच्या पै पाहुण्यांनी सिगारेटचा कारखाना बंद करा. तुमच्यामुळं, तुमच्या कर्माच्या सिद्धांतामुळं, तुमच्यामुळं अनेकांना फुफ्फुसाचा कॅन्सर होऊन लोक मरतायत सिगारेटमुळं. त्यानं बंद नाही केला. त्याचं 1000 एकरची तंबाखू होती, सिगारेटचा कारखाना होता. पण एक दिवशी त्याच्या 16 वर्षाच्या म्हणजे त्याच्या बहिणीला, 16 वर्षाच्या त्याच्या बहिणीला, त्याच्या वडिलाच्या पोरीला सिगारेट ओढून फुफ्फुसाचा कॅन्सर झाला आणि त्याची मुलगी त्याच्या समोर तडपडून मेली. आणि मग त्या दिवशी त्यानं बंद केला कारखाना. म्हणजे त्याला त्याच्या घरातली पोरगी मरावी लागली आणि मग त्यानं तो कारखाना बंद करायला. आम्ही जर माणूस म्हणून सगळेजण इथं जन्माला आलेलो असलो आणि आपल्याला जर आपल्या पोरांची आणि नातवाची काळजी असेल तर आपल्याला आपलं जगणं खूप अर्थपूर्ण करायला लागतं. जो आम्ही आज जगतो आहात सगळ्यांनी, आमच्या आजूबाजूची सगळी परिस्थिती माणूस म्हणून आम्ही जगतोय, त्या माणूस म्हणून जगण्याला आम्हाला न्याय देता आला पाहिजे. जर नाही न्याय देता आला तर समजून चालायचं की पुढच्या पिढीसाठी आम्ही नरक तयार केलेला आहे. नरक तर आता आहेच, प्रश्नच नाही. म्हणजे आता मी पुढं वैभव दादाने इथं कुणी उभंच केलं नाही ना, माणूस उभाच केला नाही. त्याच्यात फक्त आदेश एक दिला की बाबा मेडिकल दुकानाच्या पासून डाव्या बाजूला या. त्यामुळे आम्ही सरळ पुढे गेलो.
मार्गदर्शन नीट नसलं, माणूस तिथं उभा नसला तर त्याची फसगत किती होते, त्याच्या आयुष्याला उशीर किती होतो. आणि GPS जर योग्य नसेल, आपल्या आयुष्यामध्ये चांगला मार्गदर्शक नसेल तर आयुष्य उद्ध्वस्त कसं होऊ शकतं. ध्येय आणि दिशा आयुष्याची सुटली की आयुष्याचा चुथडा होऊन जातो. आणि तो जर व्हायचा नसेल आपल्या आयुष्यामध्ये तर आपल्याला ध्येय आणि दिशा नीट सापडावी लागते. माणूस म्हणून निसर्गानं माणसाला जे सामर्थ्य दिलंय त्या सामर्थ्याचा नेमका उपयोग कोणत्या पद्धतीने करता आला पाहिजे. निसर्गाच्या फॅक्टरीतला माणूस हा शेवटचं मॉडेल आहे. याच्यानंतर निर्मिती नाहीये केली माणसानं. दिस इज अल्टिमेट. म्हणजे आम्ही बापासून माणूस तयार झाला आणि विज्ञानाच्या दृष्टीनं तो इथपर्यंत पोहोचला. याच्यानंतर नाहीये तयार केला. माणसाच्या नंतरची पुढची व्हरायटी नाहीये झाली तयार, अजून ऍडव्हान्स व्हरायटी नाहीये झाली तयार. इथंच थांबलाय निसर्ग. तो करायलाच तयार नाही, नवीन गोष्ट करायलाच तयार नाही. पण अशी इच्छा आहे, त्या निसर्गाची इच्छा आहे, त्या माणसाची इच्छा आहे. मी उदाहरण देत असतो की योगी अरविंद 37 वर्षे एकाच खोलीमध्ये राहून तपश्चर्या करीत होते. आणि त्यांनी त्या पराशक्तीला अशी विनंती केली की आता बस झालं, माणूस नवीन तयार कर, की ज्या माणसाच्या हृदयामध्ये प्रेम असेल, जिव्हाळा असेल, वात्सल्य असेल, असा नवा माणूस तयार कर. ग्रेट सेंट तयार कर. म्हणजे ज्याचं अंतःकरण विकसित झालंय, जो कुणाचा द्वेष नाहीये करत, कुणाचा मत्सर नाहीये करत, कुणाशी ईर्ष्या नाहीये करत, असा एक नवीन माणूस तयार कर अशी विनंती केली होती योगी अरविंद आणि ते पराशक्तीला. पण तिनं असं सांगितलं की नाही, हे शेवटचं मॉडेल आहे, याच्यानंतर दुसरं मॉडेल तयार करणारच नाही म्हणून सांगितलं. नवा मॉडेल तयार कर. हे कसलं मॉडेल तयार कर की जी विनोबाजींची अपेक्षा होती की विनोबाजी त्यांच्या प्रत्येक भाषणाचा शेवट करायचे की जय जगत, जय हिंद, जय महाराष्ट्र ते करत नव्हते, ते जय जगत म्हणायचे. जगातली सगळी माणूस नावाची जात सुखी होते. देशाच्या सुद्धा सीमा संपून टाका आणि अख्खी माणूस जात एक आणि सगळ्यांनी स्वतःचा विकास करा असं प्रत्येक माणूस. माणूस समोर धरून हे शेवटचं मॉडेल. माणूस म्हणून आपल्याला जगण्यासाठी कोणकोणत्या गोष्टीची अपेक्षा आणि आवश्यक. जसं शेवटचं मॉडेल मी आता म्हटलं, त्या मॉडेलचं उदाहरण देत असताना सांगतो की आपल्याला आठवत असेल की उत्तर भारतामध्ये काही वर्षापूर्वी एक प्रिन्स नावाचा मुलगा बोरवेलमध्ये पडला होता. आपल्याला आठवत असेल, टीव्हीवर प्रक्षेपण सातत्यानं सुरू होतं. तो ना आपल्या जातीचा, ना धर्माचा, ना प्रांताचा, पण तो त्या बोरवेलमधून वाचावा म्हणून 2 दिवस आपण सगळेजण सदिच्छा व्यक्त करत होतो. खूप दूरचा होता. त्याच्यासाठी मंदिरामध्ये प्रार्थना झाल्या, मस्जिदीमध्ये नमाज पढले गेले त्याच्यासाठी, चर्चमध्ये घंटा वाजली त्याच्यासाठी. सगळ्यांना वाटत होते की पोरग परत आपल्या आईच्या कुशीत जावंच. म्हणजे सगळ्या जाती धर्माच्या माणसातलं आतलं जे माणूस पण जागा झालं होतं आणि त्याला सांगत होते की हा, हे लेकरू आपल्या आईच्या कुशीत जाऊन सुरक्षित आनंदित झालं पाहिजे असं त्याला वाटत होतं. तसा माणूस की ज्याच्या मनामध्ये फक्त विकासाची, आतल्या व्यापकतेची भावना आहे, असा माणूस. आता हे तयार होत असताना बघा ना, आपण उत्क्रांती सर शेजारी आहेत, विज्ञानामध्ये असं सांगितलं की आमचे सगळे अवतार सुद्धा आहेत ते उत्क्रांतीच्या सिद्धांतानुसार जलचर आहे, उभयचर आहे, पुन्हा सरपटणार आहे आणि पुन्हा भगवान श्रीकृष्णांच्या पर्यंत पूर्ण अवतार आहे. म्हणजे हा विकास असा आहे की तो विकसित होत असताना तो मॅच्युअर झाला पाहिजे, परिपक्व झाला पाहिजे. पिकल्या सेंद कडू पण गेले असं तुकोबराय म्हणतात. म्हणजे सेंदाड पिकल्यानंतर ते जसं मऊ होतं, ते जसं गोड होतं, त्याचा सुगंध जसा मधुर येतो, तसा माणूस बनला पाहिजे. आणि तो माणूस जर तुम्ही आम्ही सगळेजण बनलो तर जग सुखी होईल असं म्हटलं जातं.